CETचे व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नॉमेट्री 2 क्लास 11 म्हणजे क्लास 11चा ट्रिग्नॉमेट्री 2 हा थर्ड चॅप्टर. या चॅप्टरमधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स तर 2023 यावर्षी विचारलेले MSCETमध्ये विचारलेले क्वेश्चन्स. ओके. आता ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरसाठी काय आवश्यक आहे, तर ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरसाठी फक्त तुम्हाला फॉर्म्युले आवश्यक आहेत. आता ट्रिग्नॉमेट्री 2 हा तुमचा क्लास 11मधला थर्ड चॅप्टर जरी असला तरी पहिल्या दोन चॅप्टरचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर असले तरच तुम्हाला थर्ड चॅप्टर सोपा जातो. आणि थर्ड चॅप्टरमधले पूर्ण फॉर्म्युले, ओके, थर्ड चॅप्टरमध्ये जेवढे काही फॉर्म्युले ते फॉर्म्युले व्यवस्थित पाहायचे. आता एखाद्या वेळेस एखादा फॉर्म्युला जमत नसला त्याचे प्रूफ आपण थेरी शिकवतो वेळेस पूर्ण थेरी पाहिलेली आहे. एखादा फॉर्म्युला जरी आठवला नाही तर ते तयार कसा करायचा, बेसिक फॉर्म्युले सुरुवातीचे लक्षात ठेवा, त्या फॉर्म्युल्यावरून बाकीचे फॉर्म्युले तयार करता येतात. मग तुम्हाला एखादा फॉर्म्युला जर आठवत नसला तर ते तयारही करता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुमची थेरी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि पूर्ण फॉर्म्युले जर व्यवस्थित पाठ केलेले असले तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन अवघड जाणार नाही. म्हणजेच तुम्हाला काय एखादी ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन दिसली की त्यात कोणता फॉर्म्युला बसते, इथं कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, ते लगेचच्या लगेच क्लिक होते. त्यासाठी आधी फक्त फॉर्म्युले माहीत पाहिजेत पूर्णच. जेवढे फॉर्म्युले झालेले ते सगळे फॉर्म्युले एकदा ओव्हरलुक करा आणि ट्रिग्नॉमेट्री फॉर्म्युलेला रोजच्या रोज रिव्हिजन द्या. कारण ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले विसरतात लवकर. बेसिक फॉर्म्युले ते राहतील ॲज इट इज, पण काही काही स्पेशल फॉर्म्युले जे आपण तयार केलेले जे टेक्स्टबुकमध्ये शो दॅट म्हणून क्वेश्चन होते, त्या शो दॅट म्हणून क्वेश्चनलाही जनरलमध्ये ते प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक अँगलसाठीच सॅटिस्फाय होत असले तर आपण त्याला एक फॉर्म्युलाच कन्सिडर केला. म्हणजे टेक्स्टबुकमध्ये काय ABC या टाईपमध्ये अँगल दिलेले असतात अल्फा बीटा, इथं कोणताही अँगल घेतला त्याच्या जागेवर ते रिलेशन सॅटिस्फाय होते. म्हणजे आपण टेक्स्टबुकमध्ये नसलेले फॉर्म्युलेसुद्धा रिझल्ट ते फॉर्म्युले म्हणूनच यूज करणार आहेत, ते रिझल्टसुद्धा लक्षात ठेवायचे. ओके. आता 1 बाय 1 ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जेवढे क्वेश्चन्स विचारलेले आहेत 1 बाय 1 एक एक क्वेश्चन पाहू. आता 2023 ओके 2023मध्ये 9th मे आणि 12th मे दोन्ही शिफ्टमध्ये, म्हणजेच 9th मेला फर्स्ट शिफ्टमध्ये आणि 12th मेला सेकंड शिफ्टमध्ये एकच क्वेश्चन रिपीट विचारला होता. फक्त लँग्वेज थोडीशी चेंज केली होती. क्वेश्चन केअरफुली पहा. काय दिलेले, इफ sin 18ची व्हॅल्यू दिलेली √5 - 1/4 देन द व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर 80 डिग्री मायनस sin स्क्वेअर 80 डिग्री हे व्हॅल्यू काढायचं आहे. आणि 12th मेला हाच क्वेश्चन कसा विचारला आहे, व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर 80 डिग्री 48 डिग्री मायनस sin स्क्वेअर 12 डिग्री इक्वल टू इफ sin 80 डिग्री इज इक्वल टू. ओके. ऑप्शन तेच होते, फक्त क्वेश्चन थोडासा चेंज केला आहे. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर क्वेश्चन व्यवस्थित पहा. तुम्हाला व्हॅल्यू कशाची काढायची, cos स्क्वेअर 48 डिग्री मायनस sin स्क्वेअर 12 डिग्री. cos स्क्वेअर 48 मायनस sin स्क्वेअर 12 म्हणजे इथं तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे cos स्क्वेअर A मायनस sin स्क्वेअर B. आता हा कोणता फॉर्म्युला आहे, cos स्क्वेअर A मायनस sin स्क्वेअर B. आपण सम आणि डिफरन्सचे फॉर्म्युले पाहिले होते. sin A + B sin A - B, cos A + B cos A - B. याच फॉर्म्युल्यावर आणखीन दुसरे फॉर्म्युले तयार केले होते. sin A + B हा फॉर्म्युला माहिती आहे. त्याच्यानंतर sin A + B हाही फॉर्म्युला, A - B हाही फॉर्म्युला माहिती आहे. या दोन्हीचा प्रॉडक्ट इट इज sin स्क्वेअर A मायनस sin स्क्वेअर B. ओके. आता हे प्रूफ लिहित बसत नाही, किंवा यालाच cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A असंही लिहिता येते. ओके. पण आपल्या क्वेश्चनमध्ये cos स्क्वेअर A मायनस sin स्क्वेअर B असेल, म्हणजे इथं हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, cos A + B इंटू cos A - B इज इक्वल टू cos स्क्वेअर A मायनस sin स्क्वेअर B, किंवा यालाच असं sin स्क्वेअर A मायनस cos स्क्वेअर B असंही लिहिता येते. आपल्याला cos स्क्वेअर A मायनस sin स्क्वेअर B ही व्हॅल्यू काढायची, दॅट इज cos स्क्वेअर 48 मायनस sin स्क्वेअर 12 याच्यानुसार व्हॅल्यू काढायची. मग याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार, cos A + B cos A - B हा फॉर्म्युला यूज करायचा सरळ सरळ. आता हे काय दिलेले गिवन, इट इज cos स्क्वेअर 48 डिग्री मायनस sin स्क्वेअर 12 डिग्री. ओके. आता इथे फॉर्म्युला कोणता हा यूज करणार, देअरफॉर cos A + B दॅट इज 48 + 12 इंटू cos A - B दॅट इज 48 - 12. आता फक्त स्ट्रेट कॅल्क्युलेशन करायचं, इट इज cos 60 डिग्री इंटू cos 36 डिग्री.
ओके. नाव आता कॉस 60 डिग्री तर आपल्याला माहितीच आहे, इट इज 1/2 इंटू आता कॉस 36 डिग्री. आता कॉस 36 डिग्रीचं डायरेक्ट व्हॅल्यू माहीत असली डायरेक्ट व्हॅल्यू लिहा, पण इथं क्वेश्चनमध्ये गिव्हन दिलेले काय दिलेले, साईन 18 डिग्री इज इक्वल टू √5 - 1/4. ओके. आता हे साईन 18 डिग्री आपल्याला यूज करायचं आहे, बोर्डात क्वेश्चन असतात ते यूज करूनच सॉल्व करायला लागणार. पण आता इथं जर तुम्ही साईन 18 डिग्री, कॉस 18 डिग्री, साईन 36, कॉस 36, साईन 72, कॉस 72 ह्या जर व्हॅल्यू व्यवस्थित पाठ केलेल्या असल्या आधीच, तर तुम्हाला इथं डायरेक्टच कॉस 36ची व्हॅल्यूच लिहायची. आणि कॉस 36ची व्हॅल्यू काय, कॉस 36 डिग्री इज इक्वल टू 1 + √5/4. ओके. मग कॉस 36ची व्हॅल्यू लिहिली 1 + √5/4, तर आपलं डायरेक्ट आन्सरच यायले 1/2 इंटू 1 + √5/4, दॅट इज √5 + 1/8, ऑप्शन सी. ओके. डायरेक्ट ही जर व्हॅल्यू पाठ असली तर. आणि समजा ही व्हॅल्यू पाठच नाही, गिव्हन आपल्याला दिलेलीच आहे, काय दिलेली, साईन 18 डिग्री दिलेली, साईन 18 डिग्री, आणि इथं काय लिहिले 36, तर 36चा हाफ काय, साईन 18. म्हणजे इथं कॉस थिटा दिलेले, आपल्याला θ/2 पाहिजे, म्हणजेच तुम्ही इथं हा फॉर्म्युला यूज करणार, कॉस थिटा इज इक्वल टू 1 - 2 sin स्क्वेअर θ/2. इथं 36 आहे, इथं ॲटोमॅटिक 18 येते, आणि 18 तर व्हॅल्यू दिलेलीच आहे. म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू पाठ नसली तरी गिव्हन दिलेलीच आहे व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूनं डायरेक्ट करा. व्हॅल्यू जर पाठ असली तर कॅल्क्युलेशन कमी, टाईम कमी लागते. ओके. हिअर आता इथं आपण फॉर्म्युला यूज करू. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, 1 - 2 sin स्क्वेअर 18 डिग्री. हे 36 आहे, इथं θ/2 लिहिलेलं, ओके, 18 डिग्री. नाव 1/2 1 - 2 इंटू साईन 18 काय दिलेले, साईन 18 √5 - 1 √5 - 1/4 स्क्वेअर. आता याचं कॅल्क्युलेशन, इट इज 1/2 1 - 2 इंटू √5 - 1चा स्क्वेअर 5, इट इज 5 - 2 √5 + 1/16. देन आता याचं कॅल्क्युलेशन 1/2 1 हिअर 2 हे कॅन्सल, म्हणजे इथे किती होते 6 - 2 √5/8. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा, हे 2 आणि 2 कॅन्सल. आता परत याचं कॅल्क्युलेशन 1/2 इट इज 8 - 6 आणि प्लस 2 √5/8. चला आता हे काय होते 2 1/2 2 प्लस 2 √5/8. आता केअरफुली पहा पुढं, हे 2 कॉमन काढा, ओके, स्टेप लिहितोच मी, 2 इंटू 1 + √5/8. देन हे 2 कॅन्सल करा, हे 8 कॅन्सल करा, कोणतेही स्टेप करा, 1 + √5/8. हे झालं तुमचं ॲन्सर. इट इज ऑप्शन सी. ओके. केअरफुली पहा, आपण हा फॉर्म्युला यूज केला आहे. ओके. ही व्हॅल्यू जर पाठ असली तर एवढं कॅल्क्युलेशन करीत बसायची गरजच नाही, एका स्टेपमध्ये ॲन्सर येते. मग तुम्ही ते साईन 18 कॉस 18, साईन 36 कॉस 36, साईन 72 कॉस 72, किंवा कॉस 48 साईन 48, ह्या सगळ्या व्हॅल्यू लक्षात राहू द्या. ह्या व्हॅल्यू व्यवस्थित पहा, आपल्या टेक्स्टबुकमध्ये नसल्या तरी ह्या व्हॅल्यू काढा. आपण थेरी घेतो वेळेस पूर्ण व्हॅल्यू लिहिलेली आहे, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. आणि असे अँगल आले की त्याच्या व्हॅल्यू डायरेक्ट लिहायच्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन करीत बसायची गरज पडत नाही. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट पुन्हा 9th मेच्या सेकंड शिफ्टमध्ये विचारलेला क्वेश्चन, व्यवस्थित पहा. कॉस 2b इज इक्वल टू कॉस a + c अपॉन कॉस a - c. देन टॅन a टॅन b आणि टॅन c आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, हार्मोनिक किंवा अर्थमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे आता इथे गिव्हन काय दिलेले, कॉस 2b
इज इक्वल टू कॉस ए प्लस सी अपॉन कॉस ए मायनस सी. क्वेश्चनच लिहिले आपण. ओके. आणि आपल्याला ॲन्सर कशामध्ये काढायचं आहे? टॅन ए, टॅन बी आणि टॅन सी हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्री, हार्मोनिक का अर्थमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. आता त्याला सॉल्व करायचं. आता रिलेशन कॉसमध्ये दिलेली आहे, आपल्याला पाहिजे टॅन. म्हणजे केअरफुली पहा. आता या कॉसला टॅनमध्ये म्हणजे फॉर्म्युला यूज करू दोन्हीचे. कॉसला टॅनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉसचा फॉर्म्युला काय? कॉस 2 थीटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा झाला कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला. इट इज कॉस 2b 1 मायनस टॅन स्क्वेअर बी अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर बी इज इक्वल टू इकडे कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय? कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस सी मायनस साइन ए साइन सी प्लस असल्यामुळे मायनस कॉसच्या फॉर्म्युल्यात अपॉन कॉस ए कॉस सी प्लस साइन ए साइन सी. ओके. आता केअरफुली पहा. आपल्याला टॅन ए, टॅन बी आणि टॅन सी पाहिजेत. टॅन ए, टॅन बी आणि टॅन सी. तर इथं तर टॅन आले, इकडं टॅन नाही. ओके. आता इकडं कॉस ए कॉस सी आहे, साइन ए साइन सी आहे. आपल्याला पाहिजे टॅन. तर साईनच्या अपॉनमध्ये जर कॉस आलं तर टॅन तयार होईल. म्हणजे इथं साइन ए अपॉन कॉस ए आलं तर इथं टॅन ए लिहिता येते. साइन सी अपॉन कॉस सी आलं तर तिथं टॅन सी येते. म्हणजे आपल्याला टॅन ए आणि टॅन सी पाहिजेत. टॅन बी तर ऑलरेडी आलेले. मग आता इथं काय करणार? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस ए कॉस सी. इट इज कॉस ए कॉस सी. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस ए कॉस सी. देन 1 मायनस टॅन स्क्वेअर बी अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर बी. ही स्टेप केअरफुली पहा. कॉस ए कॉस सीने डिवाइड करायचं. मग कॉस ए कॉस सीने डिवाइड केलं किती येणार? 1. कॉस ए कॉस सीने डिवाइड केलं. इथं कॉस ए कॉस सीने डिवाइड केले काय होणार? टॅन ए टॅन सी अपॉन कॉस ए कॉस सीने डिवाइड केलं 1 प्लस टॅन ए टॅन सी. आपण काय केले? RHSसाठी डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस ए कॉस सी. आता स्ट्रेट आता सगळे टॅन आले. आपल्याला टॅन ए टॅन बी आणि टॅन सी मध्ये असे रिलेशन काढायचे की ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन कोणत्या तरी एका फॉर्ममध्ये आलं पाहिजे. देन आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. या 1 मायनस टॅन स्क्वेअर बीनं याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर बीनं. ओके. ती स्टेप लिहितो मी इथं. हिअर 1 मायनस टॅन स्क्वेअर बी इंटू 1 प्लस टॅन ए टॅन सी इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर बी इंटू 1 मायनस टॅन ए टॅन सी. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता घेऊ मल्टिप्लिकेशन. 1 न मल्टिप्लाय केल्याच्यानंतर काय येणार? 1 प्लस टॅन ए टॅन सी. 1 न मल्टिप्लाय केलं. आता टॅन स्क्वेअर बी न मल्टिप्लाय करा बट इट इज मायनस. देअरफॉर मायनस टॅन स्क्वेअर बी आणि मायनस टॅन स्क्वेअर बी टॅन ए टॅन सी. त्याला असं लिहू टॅन ए टॅन स्क्वेअर बी टॅन सी. फक्त मल्टिप्लिकेशन. ओके. तसंच या साईडचंही मल्टिप्लिकेशन. 1 न मल्टिप्लाय करा 1 मायनस टॅन ए टॅन सी. त्याच्यानंतर टॅन स्क्वेअर बी न मल्टिप्लाय करा प्लस टॅन स्क्वेअर बी. ओके. आणि आता पुन्हा इकडे मल्टिप्लाय केल्यावर मायनस टॅन ए टॅन स्क्वेअर बी आणि इट इज टॅन सी. हे फक्त मल्टिप्लिकेशन. ओके. याच्यात काय केले आपण? फक्त मल्टिप्लिकेशन. देन आता याचं कॅल्क्युलेशन. हे +1 हे +1 दोन्ही कॅन्सल. टॅन ए टॅन सी हे टॅन ए टॅन सी हे मायनस आहे प्लस आहे हे कॅन्सल होत नाहीत कारण दोन्ही वेगवेगळ्या साईडला आहेत. ओके. सेम साईडला असते दोन्ही कॅन्सल. हे नाही होणार कॅन्सल. त्याच्यानंतर टॅन स्क्वेअर बी मायनस इकडं प्लस. ओके. हेही कॅन्सल होणार नाहीत.
हां टॅन स्क्वेअर ए इट इज टॅन ए टॅन स्क्वेअर बी टॅन सी टॅन ए टॅन स्क्वेअर बी टॅन सी ह्या दोन टर्म कॅन्सल होतात. म्हणजे कॅन्सल काय होणार हे 1 1 आणि टॅन ए टॅन स्क्वेअर बी टॅन सी टॅन ए टॅन स्क्वेअर बी टॅन सी म्हणजे राहतात कोणत्या टर्म ही एक टर्म ही एक टॅन स्क्वेअर बी टॅन स्क्वेअर बी म्हणजे तुमच्याजवळ राहणार काय आता हिअर हे जे मायनस टॅन ए टॅन सी आहे इकडे आल्या होणार ते 2 टॅन ए इंटू टॅन सी ओके. हे टॅन स्क्वेअर बी इकडे गेल्यावर प्लस होईल इकडे ऑलरेडी प्लस आहे 2 टॅन स्क्वेअर बी आणि देन 2 कॅन्सल जर केली तर काय येते टॅन ए इंटू टॅन सी इज इक्वल टू टॅन स्क्वेअर बी. आता सरळ सरळ हे आले टॅन ए टॅन बी अँड टॅन सी आर इन अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय एक्स वाय झेड आर इन जी पी देअरफॉर वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स झेड. हे झालं तुमचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. देअरफॉर टॅन ए टॅन बी अँड टॅन सी आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हे झालं तुमचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन कोणते ऑप्शन ए पहिलंच ऑप्शन. नाव नेक्स्ट केअरफुली पहा हे फक्त कॅल्क्युलेशन ह्या 2 स्टेप कॅल्क्युलेशनच्या व्यवस्थित चेक करा फक्त. आपण काय केले कॉस टू बी कॉसमध्ये होतं फॉर्म्युले यूज केले ट्रिग्नोमेट्रिक आणि त्याच्यानंतर सगळ्या टर्मला टॅनमध्ये कन्वर्ट केलं. टॅनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे स्ट्रेट कॅल्क्युलेशन केले. क्रॉस मल्टिप्लिकेशन जे कॅन्सल होतं ते कॅन्सल इकडे कोणताही फॉर्म्युला यूज केला नाही आणि लास्टला ही कंडिशन आलेली आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनची म्हणजे टॅन ए टॅन बी अँड टॅन सी आर इन अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. नाव नेक्स्ट क्वेश्चन. आता हाही क्वेश्चन 2दा विचारलेला आहे. ओके 10th अँड 11th मेमध्ये शिफ्ट 1 ओके 10th मेलाही आणि 11th मेलाही शिफ्ट 1मध्ये विचारलेलं आहे आणि व्हॅल्यू कशाची काढायची टॅन पाय बाय 8. ओके आपल्याला पाय बाय 4 माहिती ओके टॅन पाय बाय 8 विचारलेली. ओके आता टॅन पाय बाय 8 कशी काढणार टॅन पाय बाय 4 तर माहिती आहे डायरेक्टली 1 आहे. मग तुमच्याजवळ फॉर्म्युला व्यवस्थित पहा तुमच्याजवळ हा फॉर्म्युला आहे टॅन थीटा is equal to 2 tan theta by 2 upon 1 minus tan square theta by 2. ओके आता हा फॉर्म्युला कशासाठी लिहिला आपल्याला पाहिजे टॅन पाय बाय 8. समजा आता इथं पाय बाय 8 लिहिलं ओके तर इथं पाय बाय 16 होईल. पाय बाय 8 लिहिलं तिकडे काय येणार पाय बाय 16 आणि आपल्याला पाय बाय 16 माहीत नाही. आपल्याला काय माहिती आहे पाय बाय 4 माहिती आहे पाय बाय 3 माहिती आहे पाय बाय 6 माहिती आहे. तर इथं जर थिटा पाय बाय 4 घेतला तर हे पाय बाय 8 येते आणि आपल्याला पाय बाय 8चीच व्हॅल्यू काढायची टॅन पाय बाय 8. ओके म्हणजे थिटाच्या जागा आपण पाय बाय 4 पुट करू. देअरफॉर टॅन पाय बाय 4 इज इक्वल टू 2 टॅन पाय बाय 8 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर पाय बाय 8 अँड देन टॅन पाय बाय 4 काय 1. Therefore 1 is equal to 2 tan pi by 8 upon 1 minus tan square pi by 8. Straight cross multiplication 1 minus tan square pi by 8 is equal to 2 tan pi by 8. ओके आता हे मायनस टॅन स्क्वेअर आहे त्याला त्या साईडला घेऊ. ओके म्हणजे हे 1 आणि टॅन स्क्वेअर त्या साईडला गेल्याच्यानंतर हे मायनस होईल हे प्लस होईल आणि इकडे राहणार 0 म्हणजेच टॅन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस 2 टॅन पाय बाय 8 आणि मायनस 1 इज इक्वल टू 0. नाव वी वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन पाय बाय 8 अँड इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन इन टॅन पाय बाय 8. टॅन पाय बाय 8 मधली क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ओके आता क्वाड्रेटिक इक्वेशननुसार जर आपण याला हिअर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहिलं इट इज x टॅन पाय बाय 8 टॅन पाय बाय 8 a ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू -1. आता आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x म्हणजेच काय टॅन पाय बाय 8. ओके डिस्क्रिप्टिव्ह लिहित बसायची गरज नाही काही नाही आपण सरळ सरळ आता ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणजेच फॉर्म्युला मेथडनुसार काय x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac
अपॉन 2a. ओके, आता हा झाला तुमचा फॉर्म्युला. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा फॉर्म्युला. देन देअरफॉर मग काय येणार तिथं tan पाय बाय 8. एक्स म्हणजेच काय tan पाय बाय 8. tan पाय बाय 8 इज इक्वल टू मायनस बी इट इज अ 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर इट इज 2 स्क्वेअर मायनस 4a आणि सीची किंमत परत -1. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू -1. हिअर याच्यात आपण एक्सची व्हॅल्यू काढत. आता इथं कशाची व्हॅल्यू काढणार tan पाय बाय 8. मग tan पाय बाय 8 अपॉन 2a. आता फक्त याचं कॅल्क्युलेशन. मग tan पाय बाय 8ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली इट इज -2 प्लस ऑर मायनस अंडर रूट. हे किती होते 4 प्लस 4 अपॉन 2. देन -2 प्लस ऑर मायनस ही 8 होते. 8 म्हणजे याला लिहिता येते 2 अंडर रूट 2 अपॉन 2. देअरफॉर tan पाय बाय 8 इज इक्वल टू -1 प्लस ऑर मायनस अंडर रूट 2. केअरफुली पहा. -1 प्लस ऑर मायनस अंडर रूट 2. देअरफॉर tan पाय बाय 8 इज इक्वल टू -1 प्लस अंडर रूट 2 और -1 मायनस अंडर रूट 2. ओके, आता मायनस म्हणलं ही निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. ओके, बट पाय बाय 8 कसा आहे ॲक्यूट अँगल म्हणजेच तुमची ही व्हॅल्यू असणार. इट इज tan पाय बाय 8 इज इक्वल टू अंडर रूट 2 -1. कारण अंडर रूट 2 इट इज ग्रेटर दॅन 1 आणि -1 म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह व्हॅल्यू. म्हणजेच अंडर रूट 2 -1 हे झालं तुमचं ॲन्सर. अंडर रूट 2 -1. ओके, 10th मेच्या याच्यात ऑप्शन सी दिलं होतं आणि 11th मेच्या याच्यात ऑप्शन ए. ओके, ऑप्शन चेंज केले होते. क्वेश्चन तेच आहे. ओके, केअरफुली पहा. इथं काय केलं आपल्याला tan पाय बाय 8 पाहिजे तर tan पाय बाय 4 याच्यानुसार लिहिलं. एकदा फॉर्म्युला लिहिलं की मग स्ट्रेट कॅल्क्युलेशन आहे. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन इन tan पाय बाय 8. मग tan पाय बाय 8ची व्हॅल्यू काढली बाय फॉर्म्युला मेथड. ओके, इथं ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे पण आपल्याला ॲक्यूट अँगल पाहिजे कारण पाय बाय 8 ॲक्यूट अँगल आहे. म्हणून tan θ इज इक्वल टू अंडर रूट 2 -1 अंडर रूट 2 ग्रेटर दॅन 1 म्हणजे ही डिफरन्स कसा असणार ग्रेटर दॅन 0. ओके, केअरफुली पहा. नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट 11th मेजर सेकंड शिफ्टमध्ये cos x प्लस cos y मायनस cos ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू 3/2. ओके, आता एक्सप्रेशन काय दिलेली आहे cos x प्लस cos y मायनस cos ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू 3/2. आता हा तर क्वेश्चन असेल. ओके, cos x प्लस cos y मायनस cos ऑफ x प्लस 3/2. ओके, नाव आता याचं एक्सप्लेनेशन करायचं. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची केअरफुली पहा. क्वेश्चनमध्ये काय दिलेले देन. ओके, एक्स आणि वाय मधली रिलेशन आली पाहिजे. म्हणजे फक्त एक्स आणि वाय रिलेशन आपल्याला काय पाहिजे एक्स आणि वाय म्हणजे x प्लस वाय इक्वल टू 0 x इक्वल टू 2y x इक्वल टू y किंवा 2x इज इक्वल टू y जे काय असेल ते. देन आता या दोन्हीमध्ये एक फॉर्म्युला यूज करू. या दोन्हीमध्ये आता सुरुवातीला cos c प्लस cos d हा फॉर्म्युला यूज करून काय होऊ पाहू. हिअर इथं cos c प्लस cos d काय 2 cos ऑफ x प्लस वाय अपॉन 2 इंटू cos ऑफ x मायनस वाय अपॉन 2. केअरफुली पहा. आता इथे x प्लस वाय बाय 2 आले आणि इथे x प्लस वाय म्हणजेच या अँगलचा हाफ आहे म्हणजे इथं परत तुम्ही कॉसचा फॉर्म्युला यूज करा. आता कॉसचा फॉर्म्युला काय मायनस ओके ब्रॅकेटमध्ये लिहितो. इट इज 2 cos स्क्वेअर x प्लस वाय अपॉन 2 मायनस 1 इज इक्वल टू 3/2. आता फॉर्म्युले कोणकोणते यूज केले. हेअर cos c प्लस cos d
कॉस सी प्लस कॉस डी, 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. हे दोन फॉर्म्युले, कॉस थिटा आणि इथं कोणता यूज केला आहे, कॉस सी प्लस कॉस डी. कॉस थिटा हा थिटा आहे एक्स प्लस वाय, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. आता स्ट्रेट सिम्पल कॅल्क्युलेशन करा. ओके, देन 2 कॉस ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 2 इंटू कॉस ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 2 मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2. आणि हे मायनस हे प्लस होईल इथं, प्लस 1 या साईडला काय होणार, प्लस 1 त्या साईडला गेला पुन्हा मायनस, दॅट इज 3/2 मायनस 1. ओके, या मायनसमुळं प्लस इथंच होईल आणि या साईडला गेल्यावर परत मायनस. आता इथं आणखीन काय कॅल्क्युलेशन करता येईल. ओके, याचं कॅल्क्युलेशन ओके, 2x स्क्वेअर 2 कॉस ऑफ एक्स प्लस वाय कॉमन घेता येते. ओके, पण आपल्याला फक्त एक्स आणि वाय मधली रिलेशन आहे पाहिजे. ओके, हे कॉस एक्स प्लस वाय आणि हे काय कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय, म्हणजे पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन लास्ट एक्झाम्पल सारखे. ओके, हे व्यवस्थित पहा काय लिहिलं मी. इट इज -2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2 प्लस 2 कॉस एक्स मायनस वाय बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स प्लस वाय बाय 2. आणि हे किती होते, इट इज 1/2. केअरफुली बघा, 1/2. आता पुन्हा यानं मल्टिप्लाय करू, काय होते मग 2 मल्टिप्लाय केल्याच्यानंतर -4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2 प्लस 4 कॉस एक्स मायनस वाय बाय 2 इंटू कॉस एक्स प्लस वाय बाय 2 इक्वल टू 1 होते, इक्वल टू 1. कारण 2 मल्टिप्लाय केले तर त्या इक्वल टू 1ला लगेच इकडे घेऊ. स्टेप व्यवस्थित पहा, एक स्टेप कमी केली, इक्वल टू 1 त्याला लगेच इकडे -1 घेतले. देन आता परत प्रत्येकाला जर मायनसनं मल्टिप्लाय केलं तर ही क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल. ओके, देन 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय अपॉन 2 मायनस 4 कॉस ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 2 इंटू कॉस ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 2 प्लस 1 इक्वल टू 0. केअरफुली पहा. आता इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय, इट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय. ह्या 3 स्टेप फक्त केअरफुली पहा. याच्यानंतर इथं फॉर्म्युला यूज केला आहे. पहिल्या स्टेपला काय कॉस सी प्लस डी आणि कॉस थिटा 2 फॉर्म्युले यूज केली. त्याच्यानंतर काय केले, फक्त याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिले, कॉस स्क्वेअरची टर्म पुढे लिहिली. हे काय कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय आणि इथं कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय कॉस एक्स मायनस वाय दोन्ही आहेत. पुढच्या स्टेपला काय केले, कॉस एक्स मायनस वाय पुढे लिहिलं, याला इकडे लिहिलं, फक्त इंटरचेंज केलं, बाकी काही नाही. देन मग बाकी पूर्ण ॲज इट इज कॅल्क्युलेशन केलं, मायनसनं मल्टिप्लाय केलं. आता सपोज इट इज अ कॉस एक्स प्लस वाय बाय 2, याला एक नोटेशन घ्या कोणतं एक्स वाय. आता एक्स वाय ते इथंच आहे, टी एम पी कोणतंही घ्या. आपण याला पुट करू सपोज एम, तर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन 4 एम स्क्वेअर मायनस 4 कॉस ऑफ एक्स मायनस वाय बाय 2 इंटू एम आणि प्लस 1 इक्वल टू 0. आपण इथं काय केलेले, कॉस एक्स प्लस वाय बाय 2 इज इक्वल टू एम, इट इज से. हिअर आपण काय म्हणले, एम इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस वाय बाय 2, इट इज से. आता ही झाली तुमची क्वाड्रॅटिक इक्वेशन, पण आपल्याला एक्स मधले आन्सर पाहिजेत. ओके, लास्ट ऑप्शनमध्ये काय दिले, फक्त एक्सच्या फॉर्ममध्ये. नाव आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आणि एक्स आणि वाय हे सगळे रिअल सोल्युशन आहेत. म्हणजे जर क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर रिअल सोल्युशन असलं तर बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. केअरफुली पहा. हिअर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. रियल सोल्युशन. देन b स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ओके, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0.
क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिअल सोल्युशन असलं बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. मग या इक्वेशनचं रिअल सोल्युशन्स आहेत तर बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असणार. मग देअरफॉर हिअर this equation has real solution. It is m is a real cos x plus y by 2. It is a real. Therefore b square minus 4ac greater than or equal to 0. b square that is minus 4 cos of x minus y by 2 whole square minus 4a and it is c greater than or equal to 0. Carefully पहा. b square minus 4ac, a is equal to 4, b minus 4 cos of x minus y by 2. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. b काय मायनस 4 cos of x minus y by 2 आणि हे झालं तुमचं c. आता याचं कॅल्क्युलेशन हे किती होते 16 cos square x minus y by 2 minus 16 greater than or equal to 0. म्हणजेच 16 cos square x minus y by 2 greater than or equal to 16 इकडे घेतले. Therefore cos square x minus y by 2 greater than or equal to 1. Cos square x minus y by 2 greater than or equal to 1. But it is a cos and we know that it is minus 1 less than or equal to cos theta less than or equal to 1. म्हणजेच कॉसची व्हॅल्यू काय एकतर 1 मायनस 1 पेक्षा मोठी, मायनस 1 किंवा मायनस 1 पेक्षा मोठी आणि 1 किंवा 1 पेक्षा लहान. म्हणजेच ग्रेटर दॅन 1 तर होणारच नाही. म्हणजेच इथं काय होणार देअरफॉर कॉस स्क्वेअर एक्स मायनस वाय बाय 2 इज इक्वल टू 1. देन कॉस ऑफ एक्स मायनस वाय बाय 2 इज इक्वल टू कॉस 0 and then x minus y by 2 is equal to 0. x minus y by 2 equal to 0, that is x minus y equal to 0. हे झाली तुमची रिलेशन x minus y equal to 0. ओके, पण ऑप्शनमध्ये दिलेले x equal to y, therefore x equal to y. हे झालं तुमचं आन्सर. ओके, ही कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित चेक करा स्टेप बाय स्टेप. या 3 स्टेपमध्ये तेच लिहिलेले, फक्त इथं फॉर्म्युले यूज केलेत, त्याच्यानंतर काहीच नाही, फक्त याला समोर लिहिलं याला इकडं तेच लिहिले इथपर्यंत मायनसनं मल्टिप्लाय करेपर्यंत. नंतर हे झाले क्वाड्रॅटिक इक्वेशन, फक्त याच्या जागा आपण यम पुट केले, बाकी काही नाही. ओके, यम नाही लिहिलं हे तरी चालते, डायरेक्ट तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर ऑर इक्वल टू 0 आणि त्याच्यानुसार काय लिहिले एक्स इक्वल टू वाय. ओके, ऑप्शन सी. ओके, नाव नेक्स्ट. नेक्स्ट 12th में शिफ्ट 1. ओके, एग्जाम्पल व्यवस्थित पहा. टॅन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा मायनस कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. थीटा 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय 2. देन द व्हॅल्यू ऑफ कॉस 2 थीटा. क्वेश्चन काय इथं कॉस 2 थीटाची व्हॅल्यू काढायची. आता गिव्हन काय दिलेले, इट इज टॅन अल्फा, sorry, it is tan theta. Tan theta is equal to sin alpha minus cos alpha upon sin alpha plus cos alpha. Okay. Then we want to find the cos 2 theta. Okay. Then आता आपल्याला कॉसच्या फॉर्ममध्ये आणि cos 2 theta पाहिजे. हे sin 2 theta आहे, इकडे तर अल्फा आहेत सगळे. या टॅनला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करू. देअरफॉर इट इज साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू साइन अल्फा मायनस कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. ओके, देन सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन थीटा कॉस अल्फा प्लस साइन थीटा, सॉरी इट इज साइन अल्फा, साइन थीटा साइन अल्फा,
साइन थिटा कॉस अल्फा. इकडून लिहितो साइन थिटा साइन अल्फा प्लस साइन थिटा कॉस अल्फा इज इक्वल टू, आता परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉस थिटा साइन अल्फा मायनस कॉस थिटा कॉस अल्फा. ओके, आता इथे साइन थिटा साइन अल्फा कॉस थिटा कॉस अल्फा सगळे टर्म आल्यात. देन आता ह्या अशा टर्म साइन थिटा इंटू साइन अल्फा, साइन थिटा इंटू कॉस अल्फा किंवा कॉस थिटा साइन अल्फा कॉस थिटा कॉस अल्फा, ह्या टर्म कोणत्या फॉर्म्युलेत येतात? तर साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. साईनचा फॉर्म्युला असला तर एक साईन एक कॉस, आणि कॉसचा फॉर्म्युला असला तर दोन्ही कॉस दोन्ही साईन. मग दोन्ही कॉस आणि दोन्ही साईन कोणकोणत्या फॉर्ममध्ये आहेत? तर ही फर्स्ट टर्म, ही लास्ट टर्म इकडची, याला इकडे घ्या. म्हणजेच काय होतं आता इथं फक्त काय लिहिलो, कॉस थिटा इंटू कॉस अल्फा, किंवा हे साइन थिटा साइन अल्फा आधी लिहिलं तरी चालते, कॉस अल्फा प्लस साइन थिटा साइन अल्फा. काहीच नाही केलं, फक्त ती कॉस थिटा कॉस अल्फा दोन्ही कॉसवाली टर्म इकडे घेतली. आता ही टर्म त्या साईडला घ्या, कॉस थिटा साइन अल्फा मायनस साइन थिटा कॉस अल्फा. आता याच्यापासून आपल्याला फॉर्म्युले तयार करायचे आहेत. ओके, आता फॉर्म्युले कोणकोणते केअरफुली पहा. हे काय, कॉस थिटा कॉस अल्फा प्लस साइन थिटा साइन अल्फा. इथं फॉर्म्युला लिहिता येते कॉस थिटा मायनस अल्फाचा, कॉस थिटा मायनस अल्फा. इकडे फॉर्म्युला कोणता लिहिता येते? आता हे मायनस एक साइन एक कॉस आहे, म्हणजे इथं साइन ए प्लस बी किंवा साइन ए मायनस बीचाच फॉर्म्युला तयार होणार. इथं मायनस आहे, जसं इकडं या टर्म इंटरचेंज करता येतात प्लसमुळं, मायनसमध्ये नाही इंटरचेंज करता येणार. मग आता इथं काय, या कॉस साइन अल्फाला इकडे लिहा, कॉसला इकडून लिहा, कॉसला इकडे लिहा, एक स्टेप आणखीन वाढवतो. ह्या कॉस थिटा साइन अल्फा प्लस साइन थिटा साइन अल्फा, हे ॲज इट इज फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्येच आहे. कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, सरळ फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये. पण हे फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये नाही, एक साइन एक कॉस ए, म्हणजे एक तर साइन ए प्लस बी किंवा साइन ए मायनस बी. इथं मायनस आहे, म्हणजे साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला. आता साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला साइन ए साइन आधी पाहिजे इंटू कॉस थिटा मायनस कॉस थिटा. इट इज 1 मिनिट, दोन्ही थिटा झालेत, कोणती स्टेप राहिली आपली? कॉस अल्फा आहे. हे साइन थिटा कॉस अल्फा या साईडला घेतले. नो आता काय, साइन अल्फा कॉस थिटा, आता काय कॉस अल्फा इंटू साइन थिटा. म्हणजे फॉर्म्युला कोणता तयार व्हायला आहे? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा तयार झाला तुमचा? साईनचा. ओके, हा फॉर्म्युला कशाचा आहे? साइन ए मायनस बी, आणि हा फॉर्म्युला झाला कॉस ए मायनस बी. पण इथं परत व्यवस्थित पहा, पुन्हा इथं आलेले थिटा मायनस अल्फा आणि इकडे आलेले अल्फा मायनस थिटा, थिटा मायनस अल्फा आणि अल्फा मायनस थिटा. ओके, जर दोन्हीलाही थिटा मायनस अल्फा म्हणजे अल्फा मायनस थिटा किंवा थिटा मायनस अल्फाच्या फॉर्ममध्ये लिहा. तर हे इथे इंटरचेंज करू, ही कॉसमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे जमतात. ओके, आणि कॉस आता हे कशामुळे जमते? ते कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आहे. म्हणजे इथे काय होणार? कॉस अल्फा मायनस थिटा, आणि इकडे काय होणार? साइन अल्फा मायनस थिटा. झाले दोन्ही. कॉस अल्फा मायनस थिटा इज इक्वल टू साइन अल्फा मायनस थिटा, and therefore alpha minus theta is equal to pi by 4. अल्फा मायनस थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. पण आपल्याला काय पाहिजे? थिटा. आन्सर कशाच पाहिजे? कॉस टू थिटा, म्हणजे थिटा पाहिजे. तर देअरफॉर थिटा इज इक्वल टू, थिटाला तिकडे घ्या, पाय बाय 4ला इकडे घ्या, थिटा इज इक्वल टू अल्फा मायनस पाय बाय 4. केअरफुली पहा. आता हे चेंज कशामुळे केले? केअरफुली पहा. इथं थिटा मायनस अल्फा आले, इकडे अल्फा मायनस थिटा आले.
याला चेंज नाही करता येणार. ओके, पण हे इंटरचेंज करता येतात, कारण कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. मग इथं आपल्याला परत पुन्हा ते फॉर्म्युला यूज करायला लागला असा. त्याच्यामुळे काय केलं, दोन्ही सारखे करून घेतले. अल्फा मायनस थिटा इकडे आले, तर इकडे काय केले, अल्फा मायनस थिटाच लिहिले. ओके, अल्फा मायनस थिटा, हे कॉस थिटा कॉस अल्फा होतं, तर याला कॉस अल्फा कॉस थिटा, साईन थिटा साईन अल्फा साईन थिटा. इकडे जे अँगल आहे त्याच्यानुसार इकडे लिहिले. ओके, नाव आता हे झालं, पण आपल्याला 2 थिटा पाहिजे. देअरफॉर 2 थिटा इज इक्वल टू 2 अल्फा मायनस पाय बाय 2 थिटा इज इक्वल टू 2 अल्फा मायनस पाय बाय 2. परत आपल्याला पाहिजे कॉस 2 थिटा, मग याला करा कॉस. देअरफॉर कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 अल्फा मायनस पाय बाय 2. ओके, आता कॉस 2 थिटाची व्हॅल्यू आली, पण ऑप्शनमध्ये काय, कॉस 2 अल्फा साईन अल्फा कॉस अल्फा आणि साईन 2 अल्फा. ओके, ह्या व्हॅल्यू आहेत. आता इथे कॉस आहे, पाय बाय 2 आहे, म्हणजे कॉसचं साईनच होणार. पण आता इथे डायरेक्ट नाही लिहित आहेत, कारण ही थिटा मायनस पाय बाय 2 आहे. आपल्याजवळ फॉर्म्युला काय, पाय बाय 2 मायनस थिटा. ओके, देन आता हे कॉस आहे, तर इथे कॉस मायनस पाय बाय 2 मायनस 2 अल्फा. केअरफुली पहा काय लिहिले, दोन्हीतून हे मायनस कॉमन घेतले, हे मायनस होईल, हे प्लस. देन मग आता इथं काय होणार, मायनस, तर इट इज प्लस कॉस पाय बाय 2 मायनस 2 अल्फा. 2 फॉर्म्युले केअरफुली पहा. इथं फॉर्म्युला कोणता यूज केला आहे, फक्त मायनस कॉमन घेतले. आणि आता इथं कोणता फॉर्म्युला यूज केला आहे, कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, आणि पुन्हा कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इट इज साईन थिटा. ओके, पुन्हा फॉर्म्युला कोणता आहे, कॉस अलाइड अँगल फॉर्म्युला इट इज साईन थिटा. आणि ही व्हॅल्यू कशाची, कॉस 2 थिटा आणि कॉस 2 अल्फा. कोणत्या ऑप्शनमध्ये, तर ऑप्शन डी. ओके, केअरफुली पहा. इथं थोडंसं कन्फ्युजन होतं, इथं कॅल्क्युलेशन चुकलं की आपलं कॅल्क्युलेट स्टेप वाढतात, बाकी काय होत नाही. हे दोन्ही अँगल, कारण आपण इथं थिटा मायनस अल्फा आणि अल्फा मायनस थिटा वेगवेगळे घेतले, तर थोडंसं कॅल्क्युलेशन मोठं होते, पुढं आणखीन फॉर्म्युला यूज करावं लागणार. त्याच्यापेक्षा हे दोन्ही अँगल सारखे करून घ्या. इथं अल्फा मायनस थिटा आहे, इथं अल्फा मायनस थिटा आहे, याला इंटरचेंज नाही करता येणार. ओके, पण इथं करता येते. ओके, या दोन्हीला इंटरचेंज, या दोन्हीला इंटरचेंज, म्हणजेच अल्फा मायनस थिटा लिहा का थिटा मायनस अल्फा लिहा. कॉससाठी सेम आहे, कशामुळं, तर हा फॉर्म्युला कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. अल्फा मायनस थिटा लिहा किंवा थिटा मायनस अल्फा लिहा. तर इकडं अल्फा मायनस थिटा आले, तर इथेही अल्फा मायनस थिटा लिहा. देन हे झालं तुमचं लास्ट आन्सर. केअरफुली पहा. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन 13 मेचा. नेक्स्ट 13 मेचा क्वेश्चन काय दिलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ कॉस 18 डिग्री मायनस ए इंटू कॉस 18 प्लस ए मायनस कॉस 72 मायनस ए कॉस 72 प्लस ए. ओके, हिअर आता सरळ सरळ काय दिलेलं इथं, कॉस 18 मायनस ए इंटू कॉस 18 प्लस ए मायनस कॉस 72 मायनस ए इंटू कॉस 72 प्लस ए. ओके, आणि ऑप्शन काय दिलेले आहेत, कॉस 72 डिग्री, साईन 54, कॉस 54 आणि साईन 18. देन म्हणजे आन्सर एक तर कॉसमध्ये किंवा साईनमध्ये यायला पाहिजे. ओके, आणि इथे 4 टर्म दिसायला आहेत, तर साईन ए प्लस बी किंवा कॉस ए प्लस बी, साईन ए मायनस बी कॉस ए मायनस बी. फॉर्म्युले क्लिक झाले पाहिजे लगेच. 4 टर्म आहेत, तर दोन्ही कॉस आणि दोन्ही साईन असले तर आपल्याजवळ कॉस तयार होईल. हे दोन्ही साईन आणि हे दोन्ही कॉस, तर आपल्याजवळ काय तयार होईल, कॉसचा फॉर्म्युला. एक कॉस एक साईन, एक कॉस एक साईन आला तर आपल्याजवळ कशाचा फॉर्म्युला तयार होते, साईनचा. मग एक तर साईन तयार होईल, नाही तर कॉस तयार होईल. आता सिम्पल कॅल्क्युलेशन, दोन्हीला कोणत्याही दोन्हीला कन्वर्ट केलं तरी चालते. या दोन्हीला कन्वर्ट करा किंवा या दोन्हीला कन्वर्ट करा, कोणत्याही स्टेपनं ॲन्सर येते. आपण सपोज हिअर कॉस 18 मायनस ए, ओके, इंटू या कॉस अँगलला लिहिलं असं, केअरफुली पहा. हे 18 डिग्री आहे, तर इट इज 90 मायनस 72. 90 मायनस 72 म्हणजेच काय 18, आणि हे प्लस ए, याला लिहू मायनस ए.
केअरफुली पहा. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हेच येणार 18 + a. सेम हे कॉस झालं तर हे 90 आहे, म्हणजे हे साईनच्या फॉर्ममध्ये येणार कॉस साईन. ओके, त्याच्यानंतर मग एक कॉस एक साईन, इकडे तसंच करा. कॉस 72 - a इंटू कॉस इट इज 90 minus 18 इट इज 72 मायनस ए. ओके, हिअर याला कन्वर्ट केलं पाहू आता काय होतं ॲन्सर पाहू एकदा. इथं काय होते कॉस 18 - a इंटू हे काय होते कॉस 90 मायनस दिस. डायरेक्टली तुम्ही आता cos π/2 मायनस थिटाचा फॉर्म्युला. ओके, सगळेच मायनसमध्येच झाले का फॉर्म्युले. ठीक आहे, लिहू. इट इज साईन 72 - a cos 18 - a मायनस साईन 72 - a मायनस cos 72 - a इंटू हे 90 मायनस थिटा साईन 72 - a. ओके, फॉर्म्युला कोणता यूज केला व्यवस्थित पहा. कॉस 90 - थिटा इज इक्वल टू साईन थिटा. कॉस 90 - थिटा इज इक्वल टू साईन थिटा. कॉस 90 - थिटा इज इक्वल टू साईन थिटा. आता हे कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहिता येते केअरफुली पहा. ओके, 72 आहे ना हेअर. 72 मायनस इथे 18 येईल लागणार. तेच म्हणलं अँगल सारखी कसं काय दिसेल 18. ओके, 90 - 18 इट इज 72. आता व्यवस्थित पहा. आता कोणता फॉर्म्युला तयार होते ते हेअर साईन ए कॉस बी. साईन ए कॉस बी हा अँगल ए आणि हा अँगल ए आणि हा अँगल बी. हा अँगल ए आणि हा अँगल बी. याला एक स्टेप आणखीन जास्तीची लिहितो. ही लिहायची गरज नाही. साईन 72 - a इंटू कॉस 18 - a मायनस कॉस 72 - a इंटू साईन 18 - a. ही स्टेप लिहायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालते. साईन 72 - a मायनस 18 - a हा झाला तुमचा साईन मायनस ए प्लस ए कॅन्सल 72 - 18 इट इज 54. हे झालं तुमचं ॲन्सर 54 ऑप्शन बी. ओके, आता इथं आपण फक्त हे दोन चेंज केले. तुम्ही हे ॲज इट इज ठेवले आणि या दोन्हीला साईनमध्ये कन्वर्ट केलं. या दोन्हीलाही साईनमध्ये कन्वर्ट केलं तर आपला ॲन्सर फॉर्म्युला येते कॉसमध्ये. म्हणजे इथं लास्टला ॲन्सर येणार कॉस. आणि कॉसचं ऑप्शनमध्ये नसलं तर त्याला पुन्हा 90 मायनस करा. समजा आपण इथं साईन म्हणजे फॉर्म्युला काय तयार होते कॉस ए प्लस बीचा. कॉस ए प्लस बीनुसार इथं कॉसमध्ये येणार ॲन्सर. मग कॉसमध्ये तर ऑप्शनमध्ये ते ॲन्सर नसणार जे आलं ते, कारण ॲन्सर आपलं साईन 44 आहे 54. मग इथे काय येणार कॉस 90 मायनस जे काय असणार 54 ते अँगल तुम्हाला इथे येणार. कॉस 90 मायनसचा जे काय असणार ते इथे येणार. मग त्याला पुन्हा साईनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे ॲन्सर तर हेच राहणार. इथं जरी तुम्ही हे दोन्ही कॉस या दोन्हीला कन्वर्ट केलं. आपण काय केले या कॉसला साईनमध्ये लिहिले आणि या कॉसला साईनमध्ये लिहिले. ओके, तुम्ही या दोन्हीला साईनमध्ये लिहिलं तरी चालते. म्हणजे तुमचा फॉर्म्युला कोणता तयार होते कॉस ए मायनस बीचा. म्हणजे इथे ॲन्सर कॉसनुसार येणार. कॉसनुसार ॲन्सर येणार 90 मायनस जे असेल ते. ओके, आणि कॉसनुसार जे ॲन्सर आले त्याला पुन्हा साईनमध्ये कन्वर्ट करा. ॲन्सर लास्टला हेच येणार साईन 54. ओके, नाव द नेक्स्ट. मग याला आपण हाच प्रॉब्लेम त्या मेथडनं पाहू. दुसरे इट इज कॉस 18 - a इंटू कॉस 18 + a मायनस. आता याला जर साईनमध्ये कन्वर्ट करायचं त्याला काय लिहू कॉस ऑफ 90 - 18 + a इंटू कॉस ऑफ 90 - 18 - a. म्हणजे तुमच्याजवळ काय आले कॉस 18 - a कॉस 18 + a मायनस साईन इट इज 18 + a इंटू साईन
18 मायनस ए. ओके, देन मग आता इथं फॉर्म्युला कोणता, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी, म्हणजे फॉर्म्युला तुमचा तयार येणार कॉस ए प्लस बीचा, कॉस ए कॉस बी म्हणजेच काय होणार आहे कॉस ऑफ 36. पण कॉस 36 ऑप्शनमध्ये नाही. ओके, मग कॉस 36ला काय लिहिता येते. ओके, तर याला लिहिणार कॉस ऑफ 90 मायनस 54. 36 काय कॉस 90 मायनस 54 अँड देन इट इज साईन 54. कॉस 36 ऑप्शनमध्ये नाही, मग याला साईनमध्ये कन्वर्ट करून पहा. 90 मायनस 54, 36 90 मायनस 54 अँड देन इट इज कॉस 54. ओके, हे मागच्या मेथडपेक्षा थोडं सोपं आणि स्ट्रेट कळायला. ओके, नाव नेक्स्ट, फक्त इथे ॲन्सर कॉसमध्ये येते, नंतर हे ऑप्शनमध्ये नाही म्हणून याला पुन्हा साईनमध्ये कन्वर्ट केलं. नेक्स्ट क्वेश्चन 13 मेजर सेकंड शिफ्टमधला 1 प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स टॅन एक्स इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 1 मायनस एक्स देन द व्हॅल्यू ऑफ साईन 4x. आपल्याला टॅनमधले रिलेशन दिलेली आहे आणि साईनची व्हॅल्यू काढायची. हे गिव्हन रिलेशन काय 1 प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स इंटू टॅन एक्स इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 1 मायनस एक्स. ओके, त्याला सॉल्व करायचं. देअरफॉर टॅन एक्स इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स. ओके, बस सेकंड स्टेप ॲज इट काय केले, फक्त इकडे डिव्हिजनमध्ये दिले. आता याला सॉल्व करायचं, पण आपल्याला लास्ट ॲन्सर बी साईनमध्ये पाहिजे. ओके, आता हिअर इथं अंडर रूट 1 मायनस एक्स आणि अंडर रूट 1 प्लस एक्स आले. तर अंडर रूट 1 मायनस एक्स आणि अंडर रूट 1 प्लस एक्स याच्यासाठी सबस्टिट्युशन आहे. एक्स इज इक्वल टू साईन थिटा किंवा एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, दोन्हीपैकी एक पुट केलं तरी चालते. आता इथं आपल्याला साईनच्या फॉर्ममध्ये ॲन्सर पाहिजे. एक्स इज इक्वल टू साईन ठेवू. ओके, केअरफुली पहा. पुट एक्स इज इक्वल टू साईन थिटा, x is equal to sin theta. Therefore, tan theta equal to 1 plus under root 1 minus sin theta upon 1 plus under root 1 plus sin theta. आता पुन्हा इथं फॉर्म्युला यूज करणार 1 प्लस साईन थिटा 1 मायनस साईन थिटा. 1 प्लस साईन थिटाचा फॉर्म्युला काय कॉस थिटा बाय 2 प्लस साईन थिटा बाय 2 होल स्क्वेअर. 1 प्लस साईन थिटाचा 1 मायनस साईन थिटाचा कॉस थिटा बाय 2 मायनस साईन थिटा बाय 2 होल स्क्वेअर. ओके, इथं फक्त दोन्हीचे फॉर्म्युले लिहिलो. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू 1 प्लस अंडर रूट कॉस थिटा बाय 2 मायनस साईन थिटा बाय 2 होल स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला आहे 1 प्लस साईन थिटा. सेम फॉर्म्युला फॉर द 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस अंडर रूट cos theta by 2 minus it is plus sin theta by 2 होल स्क्वेअर. आता अंडर रूट होल स्क्वेअर कॅन्सल म्हणजे तुमची टर्म काय येणार टॅन थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा बाय 2 मायनस साईन थिटा बाय 2, फक्त अंडर रूट काढून टाकले, अपॉन 1 प्लस कॉस थिटा बाय 2 प्लस साईन थिटा बाय 2. इथपर्यंत आता स्ट्रेट कॅल्क्युलेशन केले, बाकी काही नाही. हेअर सबस्टिट्यूशन, नंतर ह्या दोन्हीचे फॉर्म्युले अंडर रूट रिमूव्ह केलं, बस इथपर्यंत. आता याच्या पुढे कॅल्क्युलेशन आपल्याला साईनच्या फॉर्ममध्ये पाहिजे ॲन्सर. हेअर टॅन थिटा. ओके, केअरफुली पहा. आपल्याला ॲन्सरमध्ये लास्टला ॲन्सर साईन 4x. ओके, हेअर एक्स इज इक्वल टू साईन थिटा, टॅन थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा बाय 2 आणि इकडे साईन थिटा बाय 2 आहे. 1 प्लस कॉस थिटा बाय 2 आणि साईन थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आणि 1 इट इज 1 मायनस कॉस थिटा. इथं एकच यूज करायचं 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा. इकडे साईन थिटाचा म्हणजे तुम्ही मल्टिपल अँगलचे दोन फॉर्म्युले यूज करणार. कोणकोणते 1 प्लस कॉस थिटा इट इज 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साईन थिटा 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. ओके, पण इथं ऑलरेडी थिटा बाय 2 आहे म्हणजे इथे येणार थिटा बाय 4. म्हणजे याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप
टॅन थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 4 1 प्लस कॉस थिटा बाय 2, याला लिहिले 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 4 मायनस 2 साइन थिटा बाय 4 इंटू कॉस थिटा बाय 4 होल टू द अपॉन सेम 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 4 प्लस 2 साइन थिटा बाय 4 इंटू कॉस थिटा बाय 4. फक्त हे दोन फॉर्म्युले यूज केले, 1 प्लस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा आणि साइन थिटा. आता याच्यातून काय कॉमन निघते? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 4, तर इथे राहणार कॉस थिटा बाय 4 मायनस साइन थिटा बाय 4 होल टू द अपॉन 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 4 कॉमन काढलं काय राहते? कॉस थिटा बाय 4 प्लस साइन थिटा बाय 4. म्हणजेच तुमचा टॅन थिटा आता काय येईल? कॉस थिटा बाय 4 मायनस अपॉन कॉस थिटा बाय 4 प्लस साइन थिटा बाय 4. आणि परत याचा फॉर्म्युला ओके हे अरे कॉस थिटा बाय 4 मायनस साइन थिटा बाय 4 आपण कॉस थिटा बाय 4 प्लस साइन थिटा बाय 4 डायरेक्ट याला लिहिता येते टॅन पाय बाय 4 मायनस थिटा कॉस पाय बाय 4 मायनस थिटा आणि इथे थिटा किती आहे? पाय बाय 4. तुमच्याजवळ हा फॉर्म्युला इथं काय केले? डिवाइड हा फॉर्म्युला आहे. इट इज कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा. ओके, याचा फॉर्म्युला काय? टॅन पाय बाय 4 मायनस थिटा. म्हणजे आता हा फॉर्म्युला कसा तयार केला आहे? ओके, फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्ट आपण याला काय लिहिणार? टॅन पाय बाय 4 मायनस थिटा बाय 4 पाय बाय 4 मायनस थिटा बाय 4 डायरेक्ट लिहिणार. आता हे लिहिणार कसं? याचं प्रूफ थेरीमध्ये आपण याची प्रूफ पाहिलेत किंवा हे शो दॅट म्हणून प्रॉब्लेम पाहिलेला आहे. ओके, इथं काय करणार? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस थिटा म्हणजे 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. बरं, देन यालाच पुन्हा आणखीन पुढची स्टेप काय लिहिणार? 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस 1 इंटू टॅन थिटा. देन 1 म्हणजेच काय? टॅन पाय बाय 4 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा. ओके, हे प्रूफ लिहित बसायची गरज नाही. ओके, तुम्हाला फक्त हे डायरेक्ट लिहिलं आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा डायरेक्ट टॅन पाय बाय 4 मायनस थिटा. आता हे काय? टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस बी. ओके, तसंच इथं डिवाइड बाय कॉस थिटा बाय 4 पुन्हा ही स्टेप पुन्हा ही आणि त्याच्यानंतर पुन्हा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा या फॉर्ममध्ये आले. आणि हे असे प्रॉब्लेम आपण डेरिव्हेटिव्हमध्ये जास्त पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. त्याच्यात डायरेक्टच फॉर्म्युला बी आपण हे लक्षातच ठेवायचं म्हणजे शॉर्टमध्ये आन्सर येते. वर प्लस असलं इथं प्लस येईल, वर प्लस खाली मायनस. ओके, आणि स्ट्रक्चर हेच कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा साइन थिटा वर प्लस खाली मायनस किंवा वर मायनस खाली प्लस. वर मायनस असलं फॉर्म्युला मायनस, वर प्लस असलं फॉर्म्युला प्लस. ओके, नाव म्हणजे आता हे एवढं एक्सप्लेन करीत एवढा टाईम घालायची गरज नाही. तुम्हाला फॉर्म्युले पाठवत डायरेक्ट काय लिहिलेलं? टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अँड देअर फोर थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस इट इज थिटा बाय 4. सॉरी, इट इज टॅन यक्स आहे. आपण टॅन थिटाच लिहित गेलो, हे यक्स आहे. इट इज यक्स, इट इज यक्स अँड देअरफॉर यक्स इक्वल टू. ओके, हे टॅन यक्स होतं, आपण त्याला थिटा लिहित गेलो. हे नाव आता आपल्याला 4x पाहिजे, देअरफॉर 4x इज इक्वल टू पाय मायनस थिटा. ओके, पण आपल्याला साइन 4x पाहिजे, देअरफॉर साइन 4x इज इक्वल टू साइन पाय मायनस थिटा.
आणि साईन पाय मायनस थिटा म्हणजेच काय, साईन थिटा, आणि साईन थिटा म्हणजेच काय, यक्स, म्हणजे साईन 4x इज इक्वल टू यक्स, ऑप्शन ए. ओके, हे केअरफुली पहा. सुरुवातीला टॅन एक्स आणि नंतर टॅन थिटाच लिहित गेलो, हे यक्स आहे. ओके, आणि देन साईन 4x इज इक्वल टू यक्स. ओके, हा क्वेश्चन 13 मेच्या सेकंड शिफ्टमध्ये होता. नाऊ 14 मेची शिफ्ट 1. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट काय दिले रे, साइन थीटा मायनस अल्फा, साइन थीटा अँड साइन थीटा प्लस अल्फा आर इन हार्मोनिक प्रोग्रेशन. ओके, म्हणजे इथं साइन थीटा मायनस अल्फा, साइन थीटा आणि साइन थीटा मायनस थीटा प्लस अल्फा आर इन हार्मोनिक प्रोग्रेशन, देन द व्हॅल्यू ऑफ कॉस 2 थीटा. ओके, आता हे हार्मोनिक प्रोग्रेशनमध्ये कोणते, साइन थीटा मायनस अल्फा, साइन थीटा आणि साइन थीटा प्लस अल्फा. तर हिअर 1 साइन थीटा मायनस अल्फा, 1 साइन थीटा, आणि लास्ट काय 1 साइन थीटा प्लस अल्फा आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, तुम्हाला काय दिलेले, साइन थीटा मायनस अल्फा, साइन थीटा आणि साइन थीटा प्लस अल्फा आर इन हार्मोनिक प्रोग्रेशन. मग हार्मोनिक प्रोग्रेशन काय, देअर रेसिप्रोकल्स आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मग हे 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. मग सपोज ए, बी अँड सी आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन, देअरफॉर 2b इज इक्वल टू a प्लस सी. इट इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मग इथे तसंच लिहा, देअरफॉर 2 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू, याला काय लिहिता येते, 1 साइन थीटा मायनस अल्फा प्लस 1 साइन थीटा प्लस अल्फा. हे कोणत्या ह्याच्यात येतं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. म्हणून अर्थमॅटिक प्रोग्रेशननुसार 2b इज इक्वल टू a प्लस सी. आता हे झाले अर्थमॅटिक प्रोग्रेशननुसार फक्त कॅल्क्युलेशन लिहिले. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त स्ट्रेट कॅल्क्युलेशन. ओके, हिअर आता याचं कॅल्क्युलेशन करीत चला. 2 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू, आता याचे ॲडिशन क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन थीटा प्लस अल्फा प्लस साइन थीटा मायनस अल्फा होल टू द अपॉन साइन थीटा मायनस अल्फा इंटू साइन थीटा प्लस अल्फा. आता इथं तुम्हाला 2 फॉर्म्युले यूज करायचे. साइन थीटा, आता इथं फॉर्म्युले कोणकोणते आहेत, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. ओके, आणि पुन्हा साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. ओके, हा फॉर्म्युला आपण एकदम पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिला होता. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय होतं आपलं, ते कॉस स्क्वेअर 48 मायनस साइन स्क्वेअर 12 हे काढायचं होतं. त्या क्वेश्चनमध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिला होता. ओके, पण तिथं कॉसचा पाहिला होता. आता याचा फॉर्म्युला काय, तर इट इज साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आणि हा फॉर्म्युला काय, हे सरळ सरळ हा तर टेक्स्टबुकमध्येच आहे, 2 साइन ए इंटू कॉस बी. हे तरी तुम्हाला क्वेश्चनमध्ये शो दॅटच्या प्रॉब्लेममध्ये हा तर सरळ सरळ क्वेश्चन फॉर्म्युलाच आहे. 2 साइन ए कॉस बी इज इक्वल टू काय, साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. आता हे 2 फॉर्म्युले इथे यूज करायचे. नाव 2 साइन थीटा इज इक्वल टू, आता इथं काय लिहिणार, 2 साइन थीटा इंटू कॉस अल्फा अपॉन, आता इथं काय साइन स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. केअरफुली पहा, हे 2 फॉर्म्युले यूज केलेत. नाव आता सरळ याचं कॅल्क्युलेशन करू. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 कॅन्सल होते. ओके, म्हणजेच काय राहते
साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू साइन थिटानं मल्टिप्लाय करा, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस अल्फा, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस अल्फा. टर्म व्यवस्थित पाहते. नाव आता याच्यानंतर याला सॉल्व करीत जायचं. आता याचे कॅल्क्युलेशन्स. आता याचं काय कॅल्क्युलेशन करणार. हिअर साइन स्क्वेअर थिटा कॉस अल्फा या साईडला घ्या. साइन स्क्वेअर थिटा कॉस अल्फा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. फक्त याला इकडे घेतले. आता याच्यातून साइन स्क्वेअर थिटा जर कॉमन घेतलं तर राहिलं काय 1 मायनस कॉस अल्फा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. आता हिअर 1 मायनस कॉस अल्फाचा फॉर्म्युला 1 मायनस कॉस अल्फा काय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. ओके 1 मायनस कॉस अल्फा 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. मग इकडे साइन स्क्वेअर अल्फा आहे तर पुन्हा साइन थिटाचा फॉर्म्युला. दोन फॉर्म्युले यूज करायचे, केअरफुली पहा. हिअर साइन स्क्वेअर थिटा इंटू 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 इज इक्वल टू 4 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. केअरफुली पहा काय यूज केले. इथे साइन थिटाचा फॉर्म्युला. साइन थिटाचा फॉर्म्युला काय 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. फक्त आता इथे स्क्वेअर असल्यामुळं सगळेचे स्क्वेअर होतील. थिटाच्या जागा फक्त अल्फा होता. ओके आणि पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे दोन फॉर्म्युले यूज केलेत. फॉर्म्युले केअरफुली पहा. आता काय काय कॅन्सल होते 2 साइन स्क्वेअर अल्फा इथलं 2 साइन स्क्वेअर अल्फा कॅन्सल. इट इज साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. 2 कॅन्सल साइन स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथं 2 आणि कॉस स्क्वेअर राहिलं. आता आपल्याला लास्ट ॲन्सर पाहिजे कॉस 2 थिटाच्या फॉर्ममध्ये. इथे थिटा आणि इथे साइन स्क्वेअर. तर हे पुन्हा हाच फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तर 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. हाच फॉर्म्युला इथे यूज करा. हे 2 इकडे घ्या फक्त. म्हणजे याच्या जागा काय लिहिणार 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 हा फॉर्म्युला इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. फॉर्म्युला व्यवस्थित पहा. आता फक्त हे 2 इकडे न्यायचे आणि कॉस 2 थिटाची व्हॅल्यू काढायची. ओके हे फॉर्म्युला यूज केला केअरफुली पहा. 1 मायनस कॉस 2 थिटा. देन हे 2 इकडे गेलं 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. आता आपल्याला कॉस 2 थिटाची व्हॅल्यू पाहिजे. कॉस 2 थिटा इकडे घ्या, हे इकडे घ्या. 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 इज इक्वल टू कॉस 2 थिटा. 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 कोणत्या ऑप्शनमध्ये ऑप्शन बी. ओके 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 इज इक्वल टू कॉस थिटा. ओके केअरफुली पहा काय काय केले. हे तर सरळ सरळ तुम्ही अर्थमॅटिक हार्मोनिक प्रोग्रेशनमध्ये दिलेले आहेत म्हणून रेसिप्रोकल अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशनची कंडिशन. ओके देन मग याचं फक्त या स्टेपला तर सरळ स्ट्रेट क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. फॉर्म्युले यूज केले ते इथं कॉस साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी आणि साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी या दोन्हीचे हेच फॉर्म्युले. आणि नंतर पुन्हा मग स्ट्रेट कॅल्क्युलेशन पुन्हा इथं फॉर्म्युला 1 मायनस कॉस अल्फा साइन अल्फा. 1 मायनस कॉस अल्फाचा हा साइन अल्फाचा. देन पुन्हा साइन स्क्वेअर थिटाच्या जागेवर 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 कारण आपल्याला कॉस 2 थिटा पाहिजे म्हणून आपण साइन स्क्वेअर थिटाचा हा फॉर्म्युला यूज केला. आणि देन कॅल्क्युलेशन. ओके नाव नेक्स्ट. आता लास्ट एक्झाम्पल 14 मे सेकंड शिफ्ट म्हणजे 2023चं लास्ट एक्झाम्पल. काय दिलेले क्वेश्चन केअरफुली पहा. ए कॉस 2 थिटा
प्लस बी साईन 2 थिटा इज इक्वल टू सी हॅज अल्फा अँड बीटा आर द ॲज इट्स रूट. म्हणजे या इक्वेशनचे रूट्स म्हणजे व्हेरिएबल थिटा ओके अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये रूट्स दिलेले आहेत. देन द व्हॅल्यू ऑफ टॅन अल्फा प्लस टॅन बीटा. ओके व्हॅल्यू टॅनमध्ये काढायची. ओके आता गिवन काय दिलेले आहे ए कॉस 2 थिटा प्लस बी साईन 2 थिटा इज इक्वल टू सी. ओके नाव आता याला सगळ्यात आधी टॅनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. तर कॉस 2 थिटा आणि साईन 2 थिटा दोन्हीचे टॅनमध्ये फॉर्म्युले आहेत, लिहून टाका सरळ. ए 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा फक्त फॉर्म्युला लिहिला प्लस बी इंटू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सी. ही 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल. ए राहते ए न मल्टिप्लाय करू देअरफॉर ए मायनस ए इंटू टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2b टॅन थिटा इज इक्वल टू सी. फक्त हे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल केलं. 1 मिनिट कॅन्सल नाही करता येत, त्याला इकडे घ्यायला लागणार. कशासोबत सी सोबत. आणि इकडे 0 नाही ना इकडे सी आहे म्हणजे इट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर सी. ओके ओके केअरफुली पहा कॅन्सल नाही होणार, आपल्याला त्या सी सोबत लिहायला लागणार. नाव आता हे काय ए टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर. नाव त्याला टॅन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलंच तर इट इज मायनस ए आधी सध्या असंच लिहितो. इट इज ए मायनस ए टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2b टॅन थिटा. एक स्टेप कमी करू सी न मल्टिप्लाय करू लगेच इकडं सी प्लस सी टॅन स्क्वेअर थिटा. काय केले या 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाने तिकडे मल्टिप्लाय केले. नाव आता एक स्टेप कमी करू म्हणजे हे पुन्हा लिहित बसण्याचा डायरेक्ट कॉमन घेऊ. नाव हे टॅन स्क्वेअर ए टॅन स्क्वेअर थिटा त्या साईडला घेऊ म्हणजे ते काय होते प्लस म्हणजेच सी प्लस ए टॅन स्क्वेअर थिटा. केअरफुली पहा हे त्या साईडला लिहायला सगळी म्हणजे ही साईड 0 होणार. आपण लेफ्ट हँड साईडची सगळी राईट हँड साईडला लिहिलं. त्याच्यानंतर मायनस 2b टॅन थिटा हे त्या साईडला गेल्यावर काय होणार मायनस आणि ए पुन्हा त्या साईडला गेल्यावर काय होणार मायनस म्हणजे मायनस सी मायनस ए इज इक्वल टू 0. केअरफुली पहा हे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा त्या साईडला नेले. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेले अल्फा अँड बीटा आर द रूट्स. ओके म्हणजे या इक्वेशनचे रूट्स कोणते आहेत अल्फा अँड बीटा अँड इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टॅन थिटा. ओके हिअर म्हणजे जे सोल्युशन काय टॅन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा इज अ सोल्युशन. पण तुम्हाला काय दिलेले अल्फा अँड बीटा आर द रूट्स म्हणजेच टॅन अल्फा अँड टॅन बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. ओके गिवन काय दिलेले अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणजे टॅन अल्फा अँड टॅन बीटा आर द रूट्स. देअरफॉर टॅन अल्फा अँड टॅन बीटा आर रूट्स. ओके आता हे रूट्स कशासाठी घेतलेत कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारले फक्त अल्फा प्लस बीटा. ओके टॅन अल्फा प्लस टॅन बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स. देअरफॉर टॅन अल्फा प्लस टॅन बीटा इज इक्वल टू आता हे डायरेक्ट लिहिता येते कारण आपल्याजवळ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असलं. ओके देन त्याचे रूट्स आपण सपोज x1 अँड x2 हे जर रूट्स घेतले तर सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इट इज मायनस b बाय a. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे रूट्स कोणते आहेत अल्फा अँड बीटा म्हणजेच मायनस b बाय a हे मायनस b अपॉन a इट इज c प्लस a म्हणजेच 2b अपॉन c प्लस a 2b अपॉन c प्लस a ओके ऑप्शन ए. ओके केअरफुली पहा इथे काय केलेले
कॉस टू थिटा साईन टू थिटा टॅनमध्ये कन्वर्ट केले, नंतर हे 1 + टॅन स्क्वेअर थिटा त्या साईडला नेले. मग इथं टॅन स्क्वेअर थिटा आणि टॅन थिटा आहेत, तर आपण टॅन थिटामधली एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केली. अल्फा अँड बीटा आर द रूट्स, देअरफॉर टॅन अल्फा अँड टॅन बीटा आर रूट्स ऑफ दिस इक्वेशन. देन सम ऑफ द रूट्स इट इज -b/a आणि 2b/c + a. हे झालं तुमचं ॲन्सर. केअरफुली पहा.